आज दिनांक 14/3/2026 माझ्या घराचं उज्जीवन स्मॉल फायनान्सने बेकायदेशीर कोर्टाची ऑर्डर घेऊन पोझिशन घेतलं होतं काल 13 तारखेला 13/3/2026 चुकीच्या ऑर्डरने चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर सील केलेलं होतं. ते आज आम्ही लॉक तोडलेलं आहे, कायदेशीर लॉक तोडलेलं आहे, कारण की ऑर्डर चुकीची होती. ऑर्डर पण संपलेली होती. कोर्ट कमिशनरची ऑर्डर होती ती संपलेली होती. ते आज आम्ही जे बँकेने बेकायदेशीर केलं होतं त्याप्रमाणे आम्ही आज कायदेशीरप्रमाणे ताबा घेतलेला आहे. माझं उज्जीवन स्मॉल फायनान्स 2017 मध्ये कर्ज घेतलेलं होतं 18 लाख. 9 वर्ष रेग्युलर हप्ते होते. हाऊसिंग लोन होतं, पूर्ण रेग्युलर हप्ते भरले. परंतु बँकेने माझे 20 वर्ष लोन असताना त्यांनी 35 वर्ष बेकायदेशीर करून टाकलं. कुठलीही माहिती न देता, कुठलीही लेटर न पाठवता, कुठलाही मेसेज नाही, लेटर नाही, कुठलीही माहिती दिली नाही. चुकीच्या पद्धतीने 15 वर्ष कर्ज वाढवलं. ही माहिती, ही विचारपूस करण्यासाठी बँकेत गेलो असता त्यांनी एवढीची उत्तरे दिली. त्याचे पण लेखी पुरावे, तक्रारी आहेत. सोहेब शेख नावाचा मॅनेजर आहे, रिकव्हरी मॅनेजर, त्याच्यावर पण तक्रारी केलेल्या आहेत. पोलिसांवर तक्रारी केलेल्या आहेत, त्याचे पण आमच्याकडे पुरावे आहेत. त्या सगळ्या आधारे तरी सुद्धा बँकेने बेकायदेशीर सील केलं होतं. एरंडोल पोलीस स्टेशनचे पी आहेत, त्यांच्यावर पण तक्रार आहे. गबाले आहेत, त्यांच्यावर पण तक्रार आहे. सगळ्यांची चौकशी चालू असताना मॅनेजर आहे सोहेब शेख, यांची पण तक्रार आहे, ती पण पेंडिंग आहे. जिल्हा पेठला त्यांची तक्रार केली बेकायदेशीर वसुलीसाठी. हे सगळ्या प्रोसिजर चालू असताना सुद्धा बँकेने बेकायदेशीर ऑर्डर केली, बेकायदेशीर सील केलं. त्याच्यामुळे आम्ही आज कायदेशीर ताबा घेतला आहे. पुढील कारवाई आम्ही कोर्टात आमचं म्हणणं मांडू. हे कसं बेकायदेशीर आहे हे आम्ही त्या कोर्टामध्ये सिद्ध करू. अहमदाबादच्या कोर्टात चेक बाउन्सची केस पेंडिंग असताना 6/12/2025 घर जप्तीचा कोर्टाचा ऑर्डर असताना त्याच्या विरोधात दावा दाखल केला आहे. दोन्ही दावे न्याय प्रलंबित असताना बँकेने बेकायदेशीर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे आम्ही 14/3/2026 रोजी बेकायदेशीर झालेल्या प्रॉपर्टीचा कब्जा घेतला. आज आम्ही एरंडोलला आलेलो आहे. मनोहर आत्माराम बडगुळे यांचं घराचं आज बँकेने 13/3/2026 कोर्ट कमिशनरने म्हणून सील केलेलं होतं. त्याचा कब्जा आज आम्ही 14/3/2026 घेतलेला आहे. जळगावची जी टीम आहे, राष्ट्रीय जनता कर्ज बुडवू संघटना महाराष्ट्र राज्य, जे बँकेच्या विरोधात लढा चालू केला आहे, ती टीम आलेली आहे. त्या टीम मार्फत हे सगळं काम चालतं कायदेशीर प्रमाणे.
ज्या ज्या पद्धतीने बँकेने बेकायदेशीर केलेलं असतं, पोझिशन घेतलं असतं, ते कायदेशीर प्रमाणे पोझिशन घेतात. सोबत आमची सगळी जळगावची टीम आहे, एरंडोलची टीम आहे आणि सोबत भरपूर असंख्य जिल्ह्यांमध्ये काम चालतं. टीमवर्क मार्फत ज्या ज्या लोकांना असे प्रॉब्लेम असेल त्यांनी जळगाव ऑफिसला येऊन भेटावे. जळगावला रेल्वे स्टेशनच्या बाहेर खानदेश बिग बाजार मध्ये ऑफिस आहे. संत बाबा कवरराम हरदास मार्केट इथं ऑफिस आहे आपलं, राष्ट्रीय जनता कर्ज बुडव संघटनेचं. महाराष्ट्रामध्ये जे कोणी असे कर्जदार असतील जे बँकेला हप्ते भरता येत नाही, हप्ते थकले असतील, जप्तीच्या नोटीस आलेल्या असतील, जप्ती झाली असेल बँक, कुठल्याही बँकेचं, नॅशनल असो, खाजगी असो, पतसंस्था असो, कोऑपरेटिव्ह असो, कुठलेही असू द्या, जे जे बँकेने बेकायदेशीर केलेलं आहे त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्या आधारे आम्ही बँकेवरती दावे दाखल करतो, बँकेवरती केस करतो. चुकीच्या मार्गाने जर केलं असेल तर नक्की आम्हाला भेट द्या. आमचा नंबर आहे 88 30 90 67 80, 91 58 15 13 56. जे जे लोक कर्जामध्ये डुबलेले आहेत, बँकवाले त्रास देत आहे, हप्ते भरले जात नाही, त्यांनी अवश्य भेट द्या, अवश्य भेटा, लवकरात लवकर भेटा, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वाचवता येईल, घर वाचवता येईल, परिवार वाचवता येईल. आणि असा चुकीचा कुठलाही पाऊल उचलू नका, हेच आमचं सर्व जनतेला आव्हान आहे. आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये, त्याच्यावर पण मार्ग आहे. तो मार्ग आमच्याकडे कायदेशीर आहे, बेकायदेशीर नाही. सगळं कायदेशीर प्रमाणे आमचं सल्ला घ्या. कर्ज कसं प्रमाणे बेकायदेशीर असं, बँक कसं बेकायदेशीर असत, ते सर्व कायदेशीर सल्ला घ्या, मगच पुढे पाऊल टाका. धन्यवाद.